99% लोक ज्यांनी गुंतवणूक केली आहे ते फसणार आहेत. कोण फसणार आहेत? ज्यांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली आहे, चांदीमध्ये गुंतवणूक केली आहे किंवा ज्यांनी स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केली आहे. ते कुठं फसणार आहेत? काय चूक करणार आहेत? लोकांच्या डोक्यामध्ये काय चाललंय आणि बरोबर त्यांच्या डोक्याच्या उलटं कसं होणार आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. कारण लोकांच्या डोक्यामध्ये सिंपल कन्सेप्ट आता काय बनली आहे, इप्स्टीन फाईल्स वगैरे बाहेर आलेले आहेत. आता काय आपल्या देशाचं खरं नाही, जीडीपीची ग्रोथ खोटी दाखवली जाते, सरकार पडण्याचे वगैरे चान्सेस आहेत, असे काही लोकांच्या डोक्यामध्ये खेळ सुरू आहेत. तिसरी गोष्ट अजून चालू आहे की युएसनी भारतावर नियंत्रण मिळवलेलं आहे. आता युएस सांगेल तेच फक्त भारत ऐकतोय. भारताच्या हातात आता काही राहिलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, अमेरिकेच्या आणि युरोपचे संबंध आता थोडेसे बिघडत चाललेत. त्याच्यापेक्षा जास्त ऑलरेडी रशिया युक्रेन बरोबर त्यांचे संबंध बिघडलेले आहेत वगैरे वगैरे सगळं सुरू आहे. आणि याचा इम्पॅक्ट वॉर वगैरे होणार आहे, म्हणून सगळे लोक सोनं परचेस करतायत. त्यामुळे सोनं वर जात राहणार, मार्केट पडत राहणार. ही जी सगळी थेरी आहे ना, डोक्यातनं काढून टाका. त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघा. असे काही पुरावे दाखवतोय, त्या लिंक जोडल्यानंतर तुम्हाला कळेल की आता पुन्हा एकदा जग बदलणार आहे. नमस्कार, मी संकेत आवटे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्वाचे पॉइंट्स मी एक्सप्लेन करतोय आणि ते डॉट्स व्यवस्थित जोडून पुढे दाखवतोय. बघा, पहिली गोष्ट, मार्केट का पडलं तर त्याच्या मागे महत्वाचं कारण आहे FIIs आणि DIIs. आता DIIs मुळे मार्केट नाही पडलंय, पण FIIs मुळे पडलं. कसं पडलं तर 7,395 करोड रुपयांचा माल यांनी विकलेला आहे. जवळपास 7,500 कोटी रुपयांचा सेल ऑफ इथे का आलेला आहे हे लक्षात घ्या. ते पण मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करतोय. पण याच्या बरोबर DIIsनी 5,500 करोडचं बाईंग पण केलंय. म्हणजे प्रयत्न केला पण त्या लेवलपर्यंत सक्सेसफुल नाही झाला. त्यामुळे मार्केटमध्ये मोठी रेड कॅन्डल तुम्हाला बघायला मिळाली. निफ्टीचा चार्ट पण मी तुम्हाला पुढे दाखवतोय. बाय द वे, हा जो आकडा आहे हा खूप मोठा आहे. कारण जनरली जर तुम्ही बघितला तर DIIs 200 कोटी बाय करतात. इथं कंटिन्युअसली FIIs बाईंग करत होते. म्हणजे जर तुम्ही हा नंबर एक्झॅक्ट बघितला तर एक 2,000 कोटी, 2,000, 4,000, 4,000 आणि 5,000, 5-5,500 कोटीचं ऑलरेडी बाईंग DIIsनी केलेलं नाही, तर हे FIIsनी केलेलं आहे. FIIचं बाईंग झाल्यामुळे इथं तुम्हाला DIIs कुठेतरी प्रॉफिट बुकिंग करताना पण दिसत होते. म्हणजे DIIs डोकं लावतात की जर हे लोक हेवीली बाईंग करत असतील ना, आपण थोडासा माल विकूया, आपलं प्रॉफिट बुकिंग करून पैसा बाहेर काढून ठेवूयात. या केसमध्ये जर तुम्ही बघितलात तर अग्रेसिव्ह सेल ऑफ येत होता आणि म्हणूनच इथं अग्रेसिव्हली बाईंग करण्यात आलं टू होल्ड आउट मार्केट्स. आणि यामुळे मार्केट्स स्टेबल राहतात. याचा अर्थ तुम्हाला क्लिअरली कळतोय की आपल्या DIIs कडे पैसा आहे, म्युच्युअल फंड वाल्यांकडे तुफान पैसा आहे. त्यामुळे एवढी मोठी भीती काहीही नाही. आणि यामुळे एक गोष्ट क्लिअर सांगण्यात येत होती, जेरोमी पॉवेल गेले, नवीन महाशय आले, मार्केटमध्ये इन्फ्लेशन वाढणार, युएसची वाट लागणार. युएस मध्ये खूप जास्त इम्पोर्ट केला जातोय, तो पण महागड्या रेटला इम्पोर्ट केला जातोय. ड्युटीज लावल्यामुळे खूप जास्त वस्तू महाग झालेत, युएस मध्ये जगणं कठीण झालंय. साहेब, पर कॅपिटा इन्कम सुद्धा तिकडे हेवी आहे. मी पुन्हा एकदा सांगतोय, युएस सारखा स्टेबल देश कुठलाच नाही आहे आजच्या घडीला. युएस सारखी मोनोपॉली, युएस सारखी गेम आणि जगावर कंट्रोल ठेवण्याची ताकद कुठल्याही देशामध्ये आजच्या घडीला नाही आहे. त्यामुळे युएसला क्रिटिसाइज करणं सोडून द्या, कारण आपल्याला फोकस आपल्यावर करायला पाहिजे. कारण हे नंबर युएसचे सांगतायत, युएसला कुठलंही तत्व नाही, कुठलाही धर्म नाही, कुठल्याही प्रकारे असे काही नियम नाहीत की आपल्याला असंच वागायचं आहे. आपण शब्दाला जागणारी लोक आहोत, आपण तत्वाला मानणारी लोक आहोत. पण युएसमध्ये या सगळ्या गोष्टींना काहीच महत्व नाही. पैसा ही भगवान आहे, याच लॉजिकवर ते चालतात. आज एखादा निर्णय घेतला, आपण विचार करतो, अरे एखाद्याला शब्द दिलाय, आपण मागं नाही फिरलं पाहिजे. ह्या गोष्टी त्यांच्याकडे नाहीत. यातनं माझा फायदा होतोय का, माघार घेऊयात. यातनं माझं नुकसान होतंय का, माघार घेऊयात. डिपेंड करतं की सिच्युएशन काय आहे. त्यामुळे आता सध्या जर तुम्ही नंबर बघितलात ना, हे नंबर सगळं काही सांगून जातात. त्यामुळे मी काही तुम्हाला सांगितलं म्हणजे ते खरं आहे हे मानायची गरज नाही. तुम्हाला नंबर बघायचे आहेत. जर तुम्ही यांचा इन्फ्लेशनचा डेटा बघितला, CPI इन्फ्लेशन बद्दल बोलतोय, तर 2.7% प्रिव्हियस इन्फ्लेशन होतं. एक्सपेक्टेड फोरकास्ट काय होतं तर 2.5% अपेक्षा होती. पण एक्झॅक्ट रिझल्ट आला 2.4%. दी बेस्ट, खतरनाक त्यांच्यासाठी. बरं, महागाईचे आकडे जेव्हा कंट्रोलमध्ये येतात तेव्हा काय होतं? सोपा अंदाज आहे, रेट कट केले जातात. जर रेट कट केले जातील तर ऑब्व्हियसली मार्केट वर जातं. बरं, मार्केट वर का जातं? रेट कट केल्यामुळे पैसा स्वस्त मिळतो. पैसा स्वस्त मिळत असल्यामुळे EMI छोटा होतो. EMI छोटा होत असल्यामुळे मी जास्त लोन घेऊ शकतो. मी जास्त लोन घेतोय, क्रेडिट कार्ड वापरतोय, याचाच अर्थ डिमांड वाढते. डिमांड वाढते तर मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, बिझनेसेसना ग्रोथ मिळेल. बिझनेसेसना ग्रोथ मिळण्यासाठी पैसा लागतो मॅन्युफॅक्चरिंग करायला. मॅन्युफॅक्चरिंग करायला लागणारा पैसा परत बँक स्वस्त देते बिकॉज ऑफ रेट कट. आणि या सगळ्याचा इम्पॅक्ट सेल्स ग्रोथ, बॉटम ग्रोथ,
टॉप ग्रोथ, परिणामी मार्केटची ग्रोथ स्टॉक वर. हे सिंपल लॉजिक आहे, मोठं रॉकेट सायन्स यामागे काहीच नाही. एवढे दिवस डोनाल्ड ट्रम्प मागे लागलेत, रेट कट रेट कट रेट कट, त्यासाठी पोषक वातावरण ऑलरेडी बनलेलं आहे. आणि हो, फेड अननेसेसरी खूप वेळासाठी डिनाय करू शकत नाही. एका सर्टन वेळेनंतर त्यांना हे मान्य करावं लागेल. आणि यातच एक मोठी न्यूज येते की पुन्हा एकदा रशिया युक्रेन यांची वॉर थांबू शकते. डिटेल सांगतोय, पण ऑलरेडी अमेरिकेनं म्हणजेच डोनाल्ड ट्रम्पने अनाउन्समेंट केलेली आहे की मी रशिया आणि युक्रेन मधली वॉर थांबवतोय. कसंही साहेबांना ग्लोबल पीस पुरस्कार हवाच आहे. जसं त्यांचं मत होतं की मी जगभरामध्ये शांतता मेंटेन ठेवतोय आणि मी मसीहा आहे जगाचा वगैरे वगैरे. पण या केसमध्ये त्यांनी पाऊल तर ऑलरेडी उचललेलं आहे, कामाला तर ते लागलेले आहेत. बट त्यांनी हे केलं नाही केलं हा नंतरचा पार्ट आहे. पण रशिया युक्रेनची वॉर थांबवतो हे त्यांच्या डोक्यामध्ये फिट आहे आणि बऱ्याच वेळेला त्यांनी बोलून दाखवले, त्यांना हे क्रेडिट एनी हाऊ घ्यायचं आहे. पण हे जर होणार असेल तर याचा फायदा कोणाला होणार आहे? पहिली गोष्ट रशियाला, दुसरी गोष्ट युक्रेनला. माझं वॉर थांबला, माझा खर्च थांबला, माझी इकॉनॉमी थांबली, माझा जी डिग्रोथ होत होती, देशामध्ये युद्ध पेटलेलं होतं, लोकांमध्ये अनस्टेबिलिटी होती, सगळं काही स्टेबिलाइज होणार आहे. माझा एरिया अक्वायर केला जाणार होता, तो कुठेतरी थांबला, काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आम्ही हे मिटवलं. हे सगळं त्यांच्या इकॉनॉमीसाठी फायदेशीर ठरणार आहे. आणि अमेरिकेला फायदा काय? मी घडवून आणलं, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता मी घडवून आणलंय ना, एक काम करा, माझा माल परचेस करायला सुरुवात करा. माझ्याकडून शेतीचा माल परचेस करायचा, प्रेशर टाकतोय, ऐकणार नाही. माझ्याकडून एअरक्राफ्ट, एरोप्लेन धडाधड परचेस करायचं, मी सांगतोय म्हणून, मी तुमचं ऐकणार नाही. बऱ्याच पंतप्रधानांवर त्यांनी प्रेशर टाकलेलं आहे, बरेच पंतप्रधानांनी त्यांच्यासमोर नांग्या ऑलरेडी टाकलेल्या आहेत. सेम गोष्ट हे त्या देशांबरोबर पण करू शकतात. आणि हे त्यांनी करण्यापेक्षा ऑलरेडी रशियाने काही गोष्टी बनवलेल्या आहेत अशी बातमी आहे. आता हे किती खरं आहे नाही आहे हे पुढे जाऊन आपल्याला कळेल. आता यामध्ये त्यांनी काय ठरवलंय तर लॉंग टर्म एव्हिएशन ॲग्रीमेंट्स होणार आहेत, ज्यामध्ये रशियाचे एअरक्राफ्ट्स वगैरे आहेत त्यांना ज्या सर्व्हिसेस लागणार आहेत, कारण बऱ्या प्रमाणात एअरक्राफ्टवर कंट्रोल कोणाचा आहे तर अमेरिकेचा आहे. बोईंग वगैरे सगळं त्यांच्याकडेच आहे. त्याचं मॅन्युफॅक्चरिंग, त्याचं डिझायनिंग, त्याच्या R&Ds, आणि ऑलरेडी जगभरामध्ये जे एअरक्राफ्ट आहेत ना, मेजॉरिटी एअरक्राफ्ट US मेड आहेत. आणि जर त्यांना सर्व्हिसेस हवे असतील, भविष्यामध्ये त्याच्यामध्ये काही बदल करायचे असतील, त्यांचा मेंटेनन्स करायचा असेल, त्याचे स्पेअर पार्ट्स हवे असतील, टेक्नॉलॉजी परत अपग्रेड करायची असेल, तर डेफिनेटली US शिवाय त्यांना पर्याय नाही. आणि म्हणूनच हे डील होऊ शकतं. सोबतच ऑइलसाठी सुद्धा त्यांचं कोलॅबरेशन होणार आहे, कारण ऑलरेडी जर तुम्ही बघितलात ना तर प्रॉब्लेम कुठं आहे? ऑइल वॉरच सुरू आहे. जर ऑइल वॉर सुरू असेल आणि या ऑइल वॉरला थंड करायचं असेल तर US आणि युरोप आणि त्याच बरोबर रशिया यांच्यामध्ये एक संगनमत होणं गरजेचं आहे. कारण वारंवार US अटॅक करतोय आणि युरोपियन युनियनलाही त्याबरोबर टार्गेट करतोय, भारतालाही टार्गेट करतोय की तुम्ही रशियाचं ऑइल परचेस करू नका, रशियाच्या वॉरला तुम्ही सपोर्ट करताय. मग आता हे कुठंतरी प्रकरण शांत होण्याचे चान्सेस आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, USच्या फर्म्स ज्या आहेत त्या परत रशियामध्ये येऊ शकतात. तुम्ही आमच्या देशामध्ये या, बिझनेस करा, आम्ही तुम्हाला बिनधास्त सपोर्ट करू. म्हणजे काय, पुन्हा एकदा रशियाला मला एक्सपोर्ट करता येईल, अमेरिकेचा एक्सपोर्ट वाढणार आहे, परत अमेरिकेमध्ये पैसा येणार आहे. बेसिक लॉजिकवर हे तुम्ही समजून घेऊ शकता. एनर्जीच्या डील सुद्धा होत आहेत आणि हे सगळं कशामध्ये होणार आहे माहिती आहे? रिझ्युमिंग डॉलर सेटलमेंट्स. जर डॉलरच्या सेटलमेंट परत एकदा झाल्या ना, अमेरिकेला तेच हवं आहे, डॉलर वापरा, डॉलर डॉलर डॉलर, दुसरं काही जगामध्ये चालणार नाही. तुम्ही जे काही नाटक सुरू केलंय, तुमच्या काही देशांना एकत्रित घेऊन स्वतःची करन्सी वगैरे बनवणार वगैरे वगैरे, हे फालतू नाटक आमच्या समोर चालणार नाही, हे क्लिअरली त्यांनी सांगितलंय. आणि स्पष्ट बोलतो, थोडंसं वाईट सुद्धा वाटेल, भारताने क्लिअरली अमेरिकेसमोर हार मानलेली आहे. क्लिअरली सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणताय तीच पूर्व दिशा, आम्ही तुमच्या बाजूने आहोत, तुम्ही सांगा ते आम्ही मान्य करतोय. बेसिकली आपण जी करन्सी वगैरे क्रिएट करणार वगैरे वगैरे, हे फालतू जे आपले मीडिया सांगत होते, ज्यांना काही अक्कल नाहीये, मेनस्ट्रीम मीडिया, सगळे शांत झालेत आता. परिणामी डोनाल्ड ट्रम्प आय एम द किंग हेच सिद्ध करतोय. आणि अशा सगळ्या सेटलमेंट बरोबरच लिथियम असेल, कॉपर असेल, निकेल असेल, प्लॅटिनियम असेल, असे सगळे मिनरल्स जे खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, मेटल खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, याच्या डील सुद्धा अमेरिकेसोबत होऊ शकतात. या सगळ्यामधून तुम्हाला एक गोष्ट दिसते, हे सगळं काही फेवर USला करतं. आणि परिणामी US माघार घेत नाहीये. काहीही करा, तुम्ही जगभरामध्ये म्हणताय ना याच्यामुळे अमेरिकेची वाट लागणार, अमेरिकेचं नुकसान होणार वगैरे वगैरे, मी मागे हटणार नाही, हे डोनाल्ड ट्रम्पनी क्लिअर ठरवलंय. आणि परिणामी इतर देशांना आता कळून चुकलंय की अति जास्त पंगे घ्यायला नकोत. डोनाल्ड तात्या म्हणतील तेच आपण मानूयात आणि पुढे जाऊयात. हे सेम मे बी रशिया लवकरात लवकर करू शकतो. फक्त हे नेते मंडळी नालायक लोक असतात, हे काय करतात तुम्हाला माहितीच आहे.
आम्ही हे केलेलं नाही म्हणायचं, आम्ही काय माघार घेतलीच नाही म्हणायचं, वेगळ्या पद्धतीने सगळं मान्य करायचं आणि गोष्टी पुढे जात असतात. यामुळे होणार काय, तर यामुळे फायदा होऊ शकतो कोणाचा ते पण मी तुम्हाला सांगतो. खूप सारा पैसा रशियाला मिळू शकतो. कसा मिळणार आहे ते आधी तुम्हाला सांगतो. जर सिल्वर तुम्ही बघितलात ॲग्रेसिव्हली क्रॅश होतोय, म्हणजे जो सिल्वर 4,20,000वर गेला होता तो आज 2,40,44,000ला ट्रेड करतोय. याचा अर्थ ऑलमोस्ट 50% घसरण जी जेपी मॉर्गननी वगैरे सांगितलेली होती ती ऑलरेडी आपल्याला पाहायला मिळाली आहे. बरं, यामध्ये ग्रोथ काय येत होती, तर डॉलरला विरोध, करन्स्या संपणार वगैरे वगैरे या त्या गोष्टींमुळे याला जास्त सपोर्ट केला जाऊ लागला, याचं बाईंग होऊ लागलं आणि कधी ना कधी तो फुगा फुटणार होता. आणि फुगा फुटण्यामागे काय काय कारणं होती हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं, विसरायचं नाही. कशा प्रकारे यामध्ये लेव्हरेज करून पोझिशन क्रिएट केल्या गेल्या होत्या आणि कशा प्रकारे आता याला पाडण्यात येत आहे, त्या पोझिशन कशा वाइंड अप केल्या गेल्या हे पण आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं होतं. सेम गोज विथ गोल्ड. गोल्डचा चार्ट जर तुम्ही बघितला तर 1,90,94ला वगैरे गोल्ड तुम्हाला गेलेलं पाहायला मिळेल. म्हणजेच 2 लाखाची लेवल आपण राऊंड फिगर पकडून चालूयात आणि आता सध्या 1.5 लाखाच्या आसपास गोल्ड ट्रेड करतोय. 50,000 रुपयांचा क्रॅश आपल्याला यामध्ये पाहायला मिळाला. पण याच्या पुढे काय, याच्या मागे रिझन काय, तर डेफिनेटली डी डॉलरायझेशन जे सुरू होतं ते 100% शांत होणार आहे आणि त्याशिवाय युएसला पण पर्याय नाही आणि युएस त्यासाठी साम दाम दंड भेद काहीही वापरेल आणि ही इज द किंग. पुन्हा एकदा मी सांगतोय, जगभरामध्ये सगळ्यात जास्त पैसा, सगळ्यात जास्त ताकद, सगळ्यात जास्त टेक्नॉलॉजी आणि सगळ्यात जास्त कंट्रोल आणि आर्मी सुद्धा युएस कडेच आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली त्याच्याबरोबर पंगे घेऊन लॉंग टर्म मध्ये कोणी सस्टेन करू शकणार नाही. त्यामुळे हे लोक पडद्यामागून हात मिळवणी करतायत. हे सगळे नेते मंडळी समोरून जरी सांगत असतील आम्ही विरोधक आहोत, तर पडद्यामागून कधी ना कधी हे एक होतात. जनतेला वेड्यात काढण्याचा सिम्पली यांचा मानस असतो आणि यामुळे रशियाचा जो फायदा होणार आहे, जो मी तुम्हाला मगाशी बोललो होतो, तो होणार आहे $300 बिलियन. कसं बरं, तर यांचे जे सॉव्हरन ॲसेट्स होते ते फ्रीज करण्यात आले होते. अमेरिकेने काही ॲसेट्स फ्रीज केलेले आहेत, युरोपने काही फ्रीज केलेले आहेत. हे इथं तुम्ही बघू शकता. हे जे फ्रोझन सॉव्हरन ॲसेट्स आहेत, म्हणजे यामध्ये गोल्ड असेल किंवा त्यांची करन्सी असेल, त्यांनी जे डिपॉझिट केलेली अमाऊंट असेल, त्यांचे जे बॉन्ड्स असतील ते डायरेक्ट फ्रीज करण्यात आले. तुम्ही काढू शकत नाही, हे पैसे आमचे, संपला विषय. हा जो प्रकार झालेला होता ना, यामुळे अडचणीत आलेला रशिया कुठेतरी बाहेर पडू शकतो. ऑलरेडी वॉर सुरू आहे, त्यामध्ये प्रचंड पैसा जातोय, माणसं मारली जात आहेत, देश अनस्टेबल होतोय, एक्सपोर्ट कमी झालेला आहे, ऑइलचं प्रोडक्शन कुठेतरी कमी झालंय. आता ऑइलचा सुद्धा सेल होऊ नये, भारतासारख्या कस्टमरला त्यांच्यासोबत डील होऊ नये म्हणून भारताला वेगळं केलं जात आहे. मग असे मोठे मोठे देश जर वेगळे झाले, त्यांच्याकडून ऑइल परचेस नाही करू लागलं, तर अजून त्यांचा रशिया हा देश अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे कुठंतरी हे सगळं संपवणं आणि एकमेकांसोबत जुळवून घेणं हे भाग आहे आणि म्हणूनच या डील आणि हे $300 बिलियन पुन्हा एकदा रशियाला मिळू शकतात जर त्यांनी थोडंसं अमेरिकेसोबत हात मिळवणी केली तर. आणि त्यामुळे हे होऊ शकतं असं मानलं जातं. बरं, आता एक विरुद्ध रिलेशन मी तुम्हाला दाखवतो. कोणाचं? दोघांचं. एक युएसचा डॉलर आणि दुसरा जगभराचा गोल्ड. हा जो ब्ल्यू ग्राफ दिसतोय हा आहे डॉलर आणि हा जो गोल्डन दिसतोय हा आहे गोल्ड. त्यामुळे इथं जर दोघांचं रिलेशन बघितलं, जेव्हा जेव्हा तुमचा हा डॉलर परफॉर्म करत होता तेव्हा कुठंतरी तुम्हाला गोल्ड वीक दिसत होता. जेव्हा गोल्ड परफॉर्म करेल तेव्हा डॉलर खाली पडेल. जेव्हा जेव्हा डॉलर स्ट्रॉंग होता तुमचा गोल्ड कन्सॉलिडेशन फेजमध्ये होता किंवा मायनर चिल्लर अप ट्रेंडमध्ये होता. काहीच ग्रोथ त्या लेवलची नव्हती. पण ज्या वेळेला डॉलर आदळतोय गोल्ड मात्र त्याला क्रॉस करून वर जातोय. आता मात्र हा ग्राफ उलटा होण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे काय, गोल्ड कुठे ना कुठे तुम्हाला खाली येताना दिसेल आणि याच्या अगेन्स्ट तुम्हाला डॉलर चांगला परफॉर्म करताना दिसेल. आणि जेव्हा जेव्हा डॉलर चांगला परफॉर्म करतो गोल्ड प्रेशरमध्ये येतो. ओव्हरऑल सांगण्याचा मुद्दा सिंपल आहे. भारत देशामध्ये जर तुम्ही बघाल तर इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये आहे. आकडे कसे येतात, जीडीपीचे आकडे कसे येतात, फॉर्म्युलेज का बदललेत याच्याबद्दल मी नाही बोलणार, पण ओव्हरऑल मार्केट चांगले नंबर्स दाखवू शकतो. आयटी सेक्टर अग्रेसिव्हली क्रॅश झाल्यामुळे एआयचा बबल कुठंतरी तुम्हाला शांत होताना पाहायला मिळेल काही दिवसांनी. मी असं म्हणणार नाही एआयचा बबल फुटेल, पण तो शांत होईल आणि त्याचं व्हॅल्युएशन पी ऑटोमॅटिकली कन्सॉलिडेशन फेजमुळे ऍडजस्ट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. कारण आता हाईप बनली आहे. एंट्रॉपिकने वगैरे हेवी व्हॅल्युएशन करून घेतलंय. इंडियन आयटी कंपन्या मूर्ख नाहीत. मी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून विनंती करून सांगतोय की चुकीच्या पद्धतीने तुम्ही इंडियन आयटी कंपन्यांना प्रेडिक्ट करू शकत नाही किंवा करूही नका. कारण
90% जे लोक फसणार आहेत ना, ते हेच लोक आहेत जे समजत आहेत आपल्या IT कंपन्या मूर्ख आहेत. डोक्यातनं काढून टाका. त्याचा जो सेल आहे ना अँट्रॉपिकचा, त्याच्या कैक पटीनं जास्त सेल आपल्या इंडियन IT कंपन्यांचा आहे. एका सिंगल कंपन्यांचा मी म्हणतो सेल. नेट प्रॉफिट सोडूनच द्या, अँट्रॉपिक घंटा कमवत नाही नेट प्रॉफिटच्या माध्यमातून. पण ज्या वेळेला या टेक्नॉलॉजी स्टेबल होतात ना, त्या टेक्नॉलॉजी सगळ्यांकडे जातात आणि जो बिग प्लेअर आहे शेवटी तोच विनर असतो. स्क्रीन टचचा शोध ऍपलने नाही लावला साहेब, तो बऱ्याच आधीच कंपन्यांनी लावला होता, पण त्याचा फायदा ऍपलने घेतला. डिजिटल कॅमेरे खूप जास्त कंपन्यांनी आधी बनवले, पण त्या कंपन्या कुठेतरी वाईपआउट झाल्या. आता त्याचा फायदा इस्टॅब्लिश्ड कंपन्याच घेतात. नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, ती टेक्नॉलॉजी कोणीतरी शोधलेली असते, पण त्याची कंपनी खूप वर्ष टिकत नाही. इस्टॅब्लिश्ड कंपन्या तोच प्रोडक्ट लॉन्च करतात आणि आपण मोठं होतात. क्विक कॉमर्समध्ये जर तुम्ही बघितला ना भारतामध्ये, तुम्हाला वाटत असेल झोमॅटो, ब्लिंकिट हे सगळे जे लोक आहेत क्विक कॉमर्समध्ये नंबर 1 आहेत, पण हळूहळू झेप्टो फिप्टोला मागे टाकत तुम्हाला माहिती आहे का पहिल्या 2-3 मध्ये कोण आहे? तर पहिल्या 2-3 मध्ये रिलायन्स स्मार्ट, पुन्हा एकदा रिलायन्स जिओ, पुन्हा एकदा रिलायन्स वर येतोय. का वर येतोय? तर जसं मार्केट इस्टॅब्लिश होतं ना, तसं बाकीचे प्लेयर इस्टॅब्लिश प्लेयर वर येतात. ईव्ही मध्ये बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्यांची नावं तुम्ही ऐकली असतील. 2 व्हीलर 4 व्हीलर एकदम विचित्र विचित्र कंपन्या या सगळ्या बनवत होत्या. पण आता सध्या नंबर 1 प्लेयर कोण आहे? टाटा एकटाच होता आधी, पण त्याचा मार्केट शेअर खात त्याला खाली आणत इस्टॅब्लिश्ड प्लेयर आता वर येत आहेत. सिंपल गोष्ट तुम्हाला IT मध्ये पण दिसेल. ही रॅली मिस करू नका. योग्य त्या वेळी योग्य त्या ठिकाणी IT मध्ये थोडे थोडे पैसे इन्व्हेस्ट करत जा. कुठलंही रिकमेंडेशन नाहीये, कुठल्याही स्टॉकचं नाव घेणार नाही, कुठल्याही म्युच्युअल फंड स्कीमचं नाव घेणार नाही, पण सिंपल लॉजिक आहे. बिग प्लेअर बिग शॉट योग्य वेळी देतात. फक्त तुमची गुंतवणूक योग्य वेळी व्हायला पाहिजे, कारण यामध्ये रिबॅलन्सिंग आम्ही करतोय. ज्या ज्या लोकांनी रिचमी प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आहे ना, त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचं रिस्ट्रक्चरिंग ऑलरेडी सुरू झालेलं आहे. येत्या आठवड्यामध्ये तुम्हाला आमच्याकडून कॉल येतील. बुधवार, गुरुवार, शुक्रवार पासून तुम्हीही कॉल करू शकता, कारण तुमचाही पोर्टफोलिओ रिस्ट्रक्चरिंग ऑलरेडी आम्ही करून ठेवलेला असणार आहे. त्यामध्ये काही ऍड करावं लागेल, काही काढून टाकावं लागेल. सगळ्या गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघाल, तुमच्या गोलप्रमाणे त्या गोष्टी डिस्कस केल्या जातील आणि ते डिसिजन्स घ्या. कारण हीच वेळ आहे चांगल्या ऍसेट क्लासमध्ये, चांगल्या स्टॉकमध्ये, चांगल्या स्कीममध्ये थांबण्याची. तुम्हाला जी मदत लागेल आमची टीम करेल. कॉल करा आणि हो, या व्हिडिओला लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.